लोकशाही मराठीच्या बातमीच्या पाठपुराव्याला यश आता येत आहे। प्रभारी क्रीडा उपसंचालक संजय सबनीस यांची उचलबांगडी करण्यात आली आहे। क्रीडा विभागानं कारवाई केली आहे, पण पोलीस कधी अटक करणार याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे। संभाजीनगरच्या क्रीडा विभागातील 21 कोटींचा घोटाळा प्रकरण, आता या प्रकरणी प्रभारी क्रीडा उपसंचालक संजय सबनीस यांची उचलबांगडी करण्यात आली आहे। त्यांच्या जागी आता युवराज नाईक यांच्याकडे कार्यभार सोपवण्यात येतोय। या प्रकरणी आता कारवाई करण्यात आलेली आहे। खरं तर लोकशाही मराठीनंच या सगळ्या प्रकरणाला वाचा फोडलेली होती। प्रभारी क्रीडा उपसंचालक संजय सबनीस यांची उचलबांगडी करण्यात आलेली आहे। क्रीडा विभागानं ही कारवाई केली आहे, पण पोलीस कधी अटक करणार याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल। 21 कोटींचा हा क्रीडा घोटाळा, या प्रकरणी आता तपासाला देखील वेग येताना दिसतोय। आता या सगळ्या प्रकरणी प्रभारी क्रीडा उपसंचालक संजय सबनीस यांची उचलबांगडी करण्यात आली आहे। त्यांच्या जागी आता युवराज नाईक यांची वर्णी लागलेली आहे। ते आता यापुढे कार्यभार सांभाळतील। घोटाळा समोर आल्यानंतर क्रीडा विभागानं या सगळ्या प्रकरणी कारवाईला सुरुवात केलेली आहे। मुख्य आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर आता या प्रकरणी अनेक धागेदोरे देखील मिळताना दिसतायत। संभाजीनगरचा क्रीडा विभागातला 21 कोटींचा हा घोटाळा, आणि या प्रकरणी आता उपसंचालक संजय सबनीस यांची उचलबांगडी झाली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।